सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेपासून ते आजही वंचित आहेत. भाऊ साठेंनी म्हटले आहे की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दीनदलितांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या तर हातावर तरलेली आहे. आज तीच दीनदलितांची, कष्टकऱ्यांची मुले आपण शासनाला आपला हक्क मागतोय, कुणाची भीक मागत नाही. काही लोक म्हणतात की उपवर्गीकरणामुळे समाजामध्ये फूट पडेल, पण मी त्यांना सांगू इच्छिते की समाजामध्ये फूट तर तेव्हाच पडते जेव्हा एका भावाच्या ताटात 5 पकवाने आणि दुसरा भाऊ उपाशी झोपतो. आपल्याला अनुसूचित जातीची एकता जर मजबूत करायची असेल तर आधी विषमतेची ही दरी आपल्याला मिटवावीच लागेल. शेवटी मी एवढंच म्हणेल की मी एक विद्यार्थिनी आहे. मला इयत्ता 10वी मध्ये 90% पडले.